टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि गणेश उत्सव सुरू आहे आणि बाप्पासाठी आवडता प्रसाद म्हणजे मोदकांचा प्रसाद। तर मोदक वेगवेगळ्या प्रकारचे आपण कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत। तर आजचा जो प्रकार आहे मोदकाचा तो आपण सुरुवात करूया या प्रसादासाठी बनवण्याला। तर कणिक आणि पुरणाचे हे मोदक आहेत, तर हे कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत। आणि यासाठी मी हरभरा डाळ शिजवून घेतलेली आहे, छान मऊ अशी शिजलेली आहे आणि ती वाटून सुद्धा घेतली आहे, नरम अशी छान मऊस अशी वाटून घेतलेली आहे। आणि आता आपण ती एका जाड बुडाच्या कढईत काढून घेऊया वाटलेली डाळ। आणि जेवढी डाळ आपण वाटलेली आहे त्याच्या समप्रमाणात आपल्याला साखर घ्यावी लागेल व्यवस्थित गोड होण्यासाठी। तर जेवढी डाळ आपण शिजवताना लावली होती तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर सुद्धा घ्यायची आहे। तर इथे मी 2 वाट्या डाळ लावली होती, तर 2 वाट्या इथे साखर घेतलेली आहे। आणि आता छान पुरण आपण होऊ देऊया। पुरण होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि थोडंसं मध्ये-मध्ये त्याला ढवळत सुद्धा राहावं लागतं आपल्याला। तर आता आपण टाकतोय ते म्हणजे जायफळ। जायफळाशिवाय पुरण म्हणजे अपूर्णच। कारण जायफळाने एक छान टेस्ट सुद्धा याला येते आणि सोबतच सुवास सुद्धा छान येतो। आणि सोबतच जायफळामुळे पचनाला देखील हे हलकं बनतं पुरण। तर आता पुरण शिजण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे, पण तुमचा इतका वेळ मी घेणार नाही। थोडीशी वेलची पूड सुद्धा टाकून देणार आहोत आपण, यामुळे सुद्धा सुवास आणि चव दोन्ही छान लागते। तर आता होऊ देणार आहोत पुरण। आणि मी मगाच म्हटलं की पुरण व्हायला थोडासा वेळ लागणार आहे, पण आपल्या व्हिडिओला तेवढा वेळ लागणार नाही। अगदी 5 मिनिटात तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे। बाप्पाचा प्रसाद आपण करतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा मी तुम्हाला अगदी घट्ट झालेलं पुरण दाखवते। ढवळत राहिलं की थोड्या वेळाने असा रंग येतो आणि ते घट्ट होऊन येतं। आणि आता आपण घेणार आहोत मोदकासाठी लागणारा जी कणिक आहे आपली गव्हाची, ज्याच्या रोज आपण पोळ्या करतो, ती कणिक घ्यायची आहे। त्याच्यात 2 चमचे म्हणजेच 2 टेबलस्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, थोडंसं मीठ चवीपुरतं घालायचं आहे। आणि हे छान हाताने आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ आणि आपलं तेल जे आहे ते संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागेल। आणि आता आपण काय करणार आहोत की थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा भिजवणार आहोत। ज्याप्रमाणे आपण पुरी करतो, पुरीसाठी जसा थोडा घट्ट असा भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला ही कणिक मळायची आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर आपण आपले मोदक करणार आहोत। तर थोडी मळून कणिक मळून आपण साईडला ठेवून देऊया, कणिक छान मुरेल। आणि त्यानंतर आपण आपली 9 कळ्यांचे मोदक कशा प्रकारचे किंवा 11 कळ्यांचे मोदक कशा प्रकारे करायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। छान कळ्या येतात आणि मस्त असे मोदक तयार होतात। तर इथे बघा, खूप जास्त तुमचा वेळ घालवणार नाही, मी 21 गोळे सुद्धा करून ठेवले आहे भिजवलेल्या कणकीचे। आणि आता आपण पाती लाटतोय मोदकासाठी। तर पीठ लावून लाटली तरी चालेल किंवा तुम्ही तेल किंवा तुपाचा हात घेऊन लाटली तरी चालेल। आणि आता छोट्या छोट्या पात्या आपल्याला संपूर्ण लाटून घ्यायच्या आहे। तर सुरुवातीला मी तुम्हाला एक मोदक करून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला त्या कळ्या येणार आहेत। तर छान अशा मस्त कळ्या होतात आणि सुंदर कळीचा असा मोदक हा तयार होतो। तर पुरण बघू शकता तुम्ही किती छान घट्ट झालेलं आहे। आणि आता एक एक कळी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने घ्यायची आहे। आपण पाती घ्यायची आहे आणि त्यात सारण भरायचं आहे आपल्याला। आणि ज्या पद्धतीने मी आता एक एक कळी घेतली आहे, एकूण 11 कळ्या ह्या घेतल्या आहेत, अशा कळ्या घेत घेत वर याचं जे तोंडाकडचा भाग असतो तो दाबून द्यायचा आहे आणि वर छान एक टोक सुद्धा येईल आणि भरपूर साऱ्या कळ्या सुद्धा याला येतील। तर आता पुन्हा एकदा आपण बघूया मोदक कशी बांधत आहे मित्र। तर अशा पद्धतीने जर बांधाल, 2 चिमटीमध्ये घेऊन आपल्याला त्या पुरीला जवळ घ्यायचं आहे आणि छान अशा कळ्या तयार करायच्या आहेत। ह्या कळ्या खालपर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत। खालपर्यंत तुम्ही बघू शकता माझी जी दुमड आहे ती खालपर्यंत आहे, त्यामुळे कळ्या कुठेही मुडत नाही। जेव्हा आपण तोंड त्याचं दाबतो तेव्हा त्या खालच्या कळ्या सुद्धा छान उमटून येतात आहे। आणि वरचं तोंड आपण दाबलेलं आहे आणि व्यवस्थित कळी छान तयार होतात ह्याच्या सगळ्या। तर आता आपण अशा पद्धतीने सगळे मोदक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित कळ्या याला आलेल्या आहेत। आणि आता आपण साजूक तूप
ठेवणार आहोत कढईत आणि त्यात हे सगळे मोदक जे आहेत ते तळून घेणार आहोत. तर तुम्ही तळल्यानंतर सुद्धा बघू शकता याच्या कड्या ज्या आहेत त्या मोडत नाहीत आणि छान असे हे मोदक तयार झालेले आहेत. आणि आपण आता तुपात तळून घेतोय कारण पुरण टाकलेलं आहे आपण. पुरणाचं चव जी आहे ती साजूक तुपासोबत छान लागते. तर तुपात आपण तळून घेऊया हे आणि छान दोन्ही बाजूनी तळायचे आहेत आपल्याला. तोंडाचा भाग थोडा तुपामध्ये डुंबलेला नाही आहे तर तो तुम्ही अलटीपटी करून आपण ते करू शकतो आणि तोंडाकडचा भाग सुद्धा आपण टोकाकडचा जो भाग आहे तो सुद्धा आपण यात दाबून देऊया आणि छान गुलाबी रंग येईस्तोवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि हे मोदक आपण आता काढून घेणार आहोत. जवळपास हे मोदक झालेले आहेत आणि बाप्पासाठी आपला जो प्रसाद आहे तो रेडी झालेला आहे. तर तुम्हाला मी माझ्याकडचा प्रसाद सुद्धा दाखवते. पुरणपोळी, कढी, भाजीचा प्रसाद सुद्धा केला आहे आणि त्याचबरोबर पुरणाचे मोदक सुद्धा केलेले आहेत. तर मोदक तुम्ही बघू शकता, स्पष्ट अशा सगळ्या कळ्या तुम्हाला दिसतील आणि छान मस्त असे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा करून बघा आणि आवडल्यास मला कळवायला विसरू नका.